जून नंतर मोदी पंतप्रधान नसतील असा उद्धव ठाकरे यांनी दावा केलाय। 400च्या फुग्याला टाचणी मारणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात। मोदी सरकार नाही गजनी सरकार असा हल्लाबोल देखील उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतल्या सभेच्या माध्यमातून केलेला आहे। तुमच्या मळ्यात कोणाच्या तरी गळ्यात अशी तळ्यात मळ्यात कोणाच्या तरी गळ्यात अशी भाजपची अवस्था झाली आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात। भाजपचे जे नीच डाव आहेत की शिवसैनिकच एकमेकांमध्ये लढवायचे। मी येताना काही जण बघत होतो काय आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरत होते। अरे माझी निशाणी चोरतोय, चोर तो चोर वर शिरजोर। आणि एक गद्दार जे आज आपल्या अंगावरती येत आहेत, जरा 4 तारखेपर्यंत थांबा। तुमचा जो गॅसचा फुगा झाला त्याला बरोबर टाचणी कशी मारतो ती मी बघा। मी अक्षय कुमारला एक सांगतो की अक्षय कुमारजी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत 4 तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा, पण 4 तारखेच्या आत घ्या, कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे। आता तर नाहीच आहे। म्हणजे त्यांचं कसं चाललंय की मी चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन। आणि आपले मेंढे नुसती दाढी खाजवत पाठी 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 चाललेत। हे म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार। उद्धव जे चालले बरोबर नाहीये, आम्ही कोणत्या दिशेने चाललोय आम्हाला कळत नाहीये। हे असं व्हायला नको होतं। म्हटलं व्हायचं नाहीये, हे तुमच्या लोकांनी घडवलेलं आहे, हे तुमच्या लोकांनी घडवले। पण ती संस्कारी पिढी जी होती त्या संस्कारी पिढीबद्दल आज देखील माझ्या मनामध्ये आदर आहे, जरूर आहे, मी उघडपणाने सांगतो। पण आज यांचं जे चाललेले तळ्यात मळ्यात आणि कोणाच्या तरी गळ्यात। आज अमित शहा कुठेतरी बोललेत की मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा, जो गोहत्या करेल त्याला आम्ही उलटे टांगू। मग आजपर्यंत 10 वर्ष तुम्ही त्यांना काय करत होता, तिरकं टांगलं होतं। बरं गोवंश हत्या बनली किंवा गोहत्या केल्यानंतर त्याला उलट टांगणार, पण मणिपूरमध्ये महिलांची जी धिंडवडे काढले त्यांच्यासमोर अमित शहा तुम्ही का उलटे झालात? तुमचं का खाली डोकं वर पाय झालं? आम्हाला पहिला प्रथम मातेचं रक्षण करायचंय, गोमातेचं आम्ही नंतर करणार। कारण सावरकर पाहिजेत ना तुम्हाला, तर सावरकरांचे गायीबद्दलचे विचार सुद्धा काय होते हे मोदीजी जरा तपासून बघा, वाचून बघा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।